नमस्कार मैत्रिणींनो, थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही हा व्हिडिओ का बघताय. तर स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या विश्वासार्ह यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर पण तितकेच काळजीचा काळ असतो. या काळात प्रत्येक गोष्ट खाण्याआधी एकच प्रश्न पडतो, हे खाल्ल्यानं बाळाला काही त्रास तर होणार नाही ना. आज आपण एका महत्त्वाच्या अशाच पदार्थाबद्दल बोलणार आहोत. तर तो म्हणजे लोणी. आता आजी नेहमी सांगते, प्रेग्नन्सीमध्ये लोणी जरूर खाल्लं पाहिजे, बाळ गोबरेल होतं. पण खरंच का? आयुर्वेद काय सांगतं? लोणी किती खावं, कोणासाठी फायदेशीर आणि कोणासाठी धोकादायक आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आयुर्वेदानुसार लोणी म्हणजे ताजं दूध आंबवून केलेली नैसर्गिक चरबी असते. लोणी हे मधुर रसाचं स्निग्ध, बलवर्धक आणि ओज वाढवणारं अन्न आहे. आयुर्वेदात लोण्याला गर्भस्थ शिशूला पोषण देणारं अन्न असं म्हटलं जातं. आता प्रेग्नन्सीमध्ये जर आपण लोणी खाल्लं तर बाळाच्या मेंदूचाही विकास सुधारतो. लोण्यामध्ये नैसर्गिक फॅट्स असतात जे बाळाच्या मेंदू आणि नर्व्हस सिस्टीममध्ये आवश्यक बदल घडवून आणतात. विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिक दिवसांमध्ये हे लोणी खूप फायदेशीर असतं. ह्यामुळे गर्भाशय मजबूत राहतं. लोणी शरीरातील कोरडेपणा कमी करतं आणि गर्भाशयाला स्निग्धता देतं. त्यामुळे गर्भ टिकून राहण्यासही मदत होते आणि अकाली वेदनांचा धोकाही कमी होतो. बाळाचं वजन ह्यामुळे संतुलित राहतं. योग्य प्रमाणात जर तुम्ही लोणी खाल्लं तर बाळ कृश होत नाही, अतिवजनही वाढत नाही. त्याचबरोबर ह्यामुळे आईची ताकदही वाढते. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला जो थकवा येतो, चक्कर येत असते, अशक्तपणा येत असतो, हे सगळं नैसर्गिक एनर्जी बूस्टर असणारं लोणी दूर करतं. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनपासूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो. गर्भधारणेत खूप महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो, मग कारण लोणी आतड्यांना स्निग्ध बनवतं आणि शौच साफ होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. तर लोणी कसं खावं आणि कधी खावं हे फार महत्त्वाचं. तर सकाळी गरम भातात थोडंसं लोणी घेऊन खाल्लं तर तुमचं पचन सुधारतं, किंवा मग गरम पोळीवर थोडंसं लोणी घेऊन खा. ह्यामुळे तुमचं आयर्नचं शोषण सुधारतं आणि पोट भरलेलं राहतं. लोणी आणि साखर जर तुम्ही एकत्र खाल्ली तर म्हणजे थकवा आणि चक्कर येत नाही. जर तुम्हाला सतत चक्कर वगैरे येत असेल तर लोणी आणि साखर एकत्र करून तुम्ही खाऊ शकता. पण हे आठवड्यातून 2 ते 3 वेळाच खा, म्हणजे लोणी आणि साखर एकत्र करून. आणि लोणी नेहमी ताजं घरचं बनवलेलं असावं, ह्यावर मात्र काटेकोरपणे लक्ष द्या. डाळ भात आणि थोडंसं लोणी पोषण मूल्य वाढतं ह्यामुळे आणि पचनास सोपं असतं. लोणी खाताना आता कुठली काळजी घ्यायची, तर जास्त प्रमाणात लोणी खाऊ नका. अगदी 2-3 चमच्यापेक्षा जास्त एका वेळी नको. आणि जर वजन जास्त तुमचं वाढायला लागलं असेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच खा. आता कुठल्या महिलांनी लोणी खाताना सावधगिरी बाळगावी, तर जास्त कोलेस्टेरॉल ज्यांचं आहे, किंवा ज्यांना डायबिटीज आहे, फॅटी लिव्हर, किंवा ज्यांचं वजन अगोदरच जास्त आहे, अशा महिलांनी लोणी खाताना अगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेग्नन्सीमध्ये लोणी हे औषधासारखं आहे, पण प्रमाणात घेतलं तरच अमृत. जास्त घेतलं तर मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं डॉक्टरांना विचारून घ्या. लोण्यामुळे बाळाची कांतीही सुधारते बरं का. तर मैत्रिणींनो, प्रेग्नन्सीमध्ये लोणी खाणं खरंच खूप चांगलं आहे, पण समजून आणि मर्यादेत. तुमचं शरीर, तुमची प्रकृती आणि डॉक्टरांचा सल्ला हेही ह्याबरोबर फार महत्त्वाचं आहे. मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीचा वाटला असेल, किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा फॅशन टिप्स, स्टाईल, काहीही ह्या रिलेटेड तुम्हाला काहीही अगदी विषयावर माहिती हवी असेल, तर माझं चॅनल प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग यावर सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी अपलोड नेहमी करत असते. मग अपडेटेड राहण्यासाठी, अशीच नवनवीन माहिती पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ज्या तुमच्या मैत्रिणी, बहिणी, तुमचं कुणीही जर प्रेग्नेंट असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा, जेणेकरून त्यांनाही कळेल की लोण्याचं महत्त्व काय असतं, किती असतं, लोणी कसं खावं, आयुर्वेद काय सांगतं की लोण्याचं प्रमाण किती असावं,
मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 चमचे लोणी एका वेळी भरपूर असतं. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत असाल, मीही लोणी खाते, तेही अगदी थोड्याशा प्रमाणात आहे. आता ते थोडं घट्ट होतं म्हणून मी ते फेटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने लोणी खा, तंदुरुस्त राहा, मस्त राहा.